हाय, हॅलो. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा, ऐश्वर्याचा जावो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग, बाजरीपासून बनणाऱ्या ह्या खारोड्या तुम्हालाही बनवायच्या आहेत का? तर चला, अगदी सोप्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने कशा बनवायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व काही सविस्तरपणे बघणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर आता या ठिकाणी आपल्याला बाजरी घ्यायची आहे. ती आपल्याला 1 दिवस अगोदर म्हणजे संध्याकाळी धुवून छानपैकी हवेला सुकवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला बाजरीला अशा प्रकारे मिक्सरच्या साहाय्याने आपण बारीक काढून घ्यायचं आहे. बारीक झाल्यानंतर काय करायचं आहे बघू शकता. एकदम असं आपल्याला मीडियममध्येच करायचं आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही. अशा प्रकारे व्हिडिओत तुम्हाला दाखवले ना त्या प्रकारे सर्व काही आपल्याला बाजरी मिक्सरला काढून घ्यायची आहे. तुम्ही गिरणीतूनही काढून आणू शकता. त्यानंतर थोड्या जास्तच प्रमाणामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. इकडे हिरवी मिरची घ्यायची आहे. कुणाला हिरवी मिरची जर आवडत नसेल तर त्यांनी तिखट पावडर देखील टाकू शकता. तर चला मग आता इकडे जिरे घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि लसणाच्या पाकळ्या, मिरच्या आणि जिरे याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. चला तर मग वाटण तयार होईपर्यंत इकडे आपण तेल गरम करायला ठेवूयात. तर बाजरीचं प्रमाण जे आहे ते आपण 1.5 किलो बाजरी घेतली होती. तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळालेलीच असेल. तर चला मग आता छानपैकी तेल गरम झाल्यानंतर जे पण आपण वाटण काढलेलं होतं मिक्सरला ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि छानपैकी लाल रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. जेवढं छान आपण परतणार लाल रंग येईपर्यंत तेवढी त्याची टेस्ट ही खायला छान लागते आणि हे जे बाजरीच्या खारोड्या आपण बनवतो त्या आपल्या आरोग्यासाठी, आपल्या हाडांसाठी आणि डायजेशनसाठीही खरंच खूप उत्तम आहेत. तर तुम्ही ह्या नक्की बनवा. ह्या वर्षभरही टिकून राहू शकतात. पावसाळ्यात खायला तर खरंच खूप छान लागतात. आता कोथिंबीरही त्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. तीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. तर खारोड्यासोबत तुम्ही कांदा किंवा शेंगदाणे असं खाऊ शकता. खरंच खूप छान लागतात. तर इकडे बघा आता आपला सर्व काही जे वाटण होतं ते छान आपण लाल रंग येईपर्यंत परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर म्हणजेच आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे. फोडणीला छानपैकी आपल्याला उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे. तर इकडे आपण काय करायचं उकळी येताना अगोदर आपण एखादी प्लेट वगैरे पातेल्यावरती ठेवून द्यायची आहे आणि छानपैकी आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आता उकळी काढून झाल्यानंतर काय करायचं आहे आता इकडे ही आपण बाजरी काढून घेतलेली होती. तर ती आपल्याला एकसारखी सोडायची आहे. गुठळ्या वगैरे काहीही झाल्या नाही पाहिजेत. एकसारखं आपल्याला असं एका वाटीच्या साहाय्यानेही तुम्ही सोडू शकता. आता मीठ टाकून द्यायचं आहे चवीपुरतं हवं असेल अशा प्रमाणामध्ये आणि असं एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घेऊन आपल्याला एकसारखं त्याला ढवळत राहायचं आहे आणि एकसारखंच आपल्याला बाजरी त्यामध्ये सोडून द्यायची आहे. एकदा सर्व काही टाकल्यानंतर काय होतं तर त्याच्या गुठळ्या तयार होतात किंवा त्याचे असे म्हणजे एकसारखं युनिफॉर्मली ते बनत नाही. तर अशा प्रकारे एका हाताने त्याला एकसारखं मिक्स करत राहायचं आणि एका हाताने बाजरी आपल्याला सोडून द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये तीळ. तीळ टाकल्यामुळं काय होतं, की ते खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि आपल्या शरीरासाठी तिळेही खूप महत्त्वाचे आहेत. हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तर अशा प्रकारे आता सर्व काही आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आणि शिजवल्यानंतर काय करायचं आहे ते ओळखायचं कसं? तर आपण पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला त्यावरती बघायचं आहे. जर आपल्याला हाताला चिटकत नसेल, तर आपलं जे आहे ते मिश्रण छानपैकी शिजल्या गेलेलं आहे. हा ओळखण्याचा एक उत्तम पर्याय आहे. त्यानंतर अशा प्रकारे सावलीलाच बसून आपण सर्व काही खारोड्या करून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये तुम्हाला कलर वेगळा दिसतोय, पण शेवटीला तुम्हाला त्याचा कलर बघायला मिळेल. खरंच खूप छान प्रकारे होतात. तुम्ही नक्की करून बघा आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल किंवा अजून कोणती रेसिपी तुम्हाला बघायची आहे, तर ते नक्की कमेंट करून सांगा. त्यावरती आपण उन्हाळी वाळवणाचा व्हिडिओ नक्कीच बनवू. तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबातही विसरू नका. अशाच नवीन आपल्या डेली व्लॉगसहित, नवीन उन्हाळी वाळवणासहित परत भेटूयात. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.